फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये। आज आपण आंब्याचा रस तयार करणार आहोत। त्यासाठी बघा मी इथे छान असे हापूस आंबे घेतलेले आहेत। आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले होते। तर आता रस बनवण्यासाठी बघा आंबे अशा हातावर बोटाच्या सहाय्याने असे दाबून घ्यायचे आणि रस आपल्याला तयार करायचा आहे। तर सर्व आंबे असे आपण दाबून घेऊया हाताच्या सहाय्याने आणि मस्त असा रस तयार करूया। बघा इथे मी सगळे आंबे व्यवस्थित असे बोटाच्या सहाय्याने दाबून घेतले। आता आपण एका भांड्यामध्ये रस तयार करून घेऊया आणि मस्त असं आपण आमरसपोळी किंवा चपाती आणि आमरस सुद्धा खाऊ शकतो किंवा तसं सुद्धा घेऊन आपण आपला आमरस एन्जॉय करू शकतो। अशा पद्धतीने बघा मी इथे सर्व रस काढून घेत आहे। मस्त अशी ही सिंपल सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा जरूर अशा पद्धतीने हा आंब्याचा रस तयार करून बघा। आता ह्या सर्व जे आंबे आहेत ते पूर्ण आपल्याला अशाच पद्धतीने रस काढून घ्यायचा एका भांड्यामध्ये आणि मग आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे। तर हे जे पूर्ण कोय आहे ते पूर्ण मी बघा अशा हाताच्या साह्याने त्याचा रस काढून घेत आहे आणि हे जे कोय आहेत ते पूर्ण असे काढून घ्यायचे। कोय आणि साय परत आपल्याला एका पाण्यामध्ये छान असे धुवून घ्यायचे आहे। मग तुम्ही थंड पाणी सुद्धा वापरू शकता किंवा नॉर्मल थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे कोय आंब्याचे आणि साल आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याचा सुद्धा भरपूर असा रस निघतो आणि आपला आमरस मस्त असा तयार होतो। तर आता बघा अशाच पद्धतीने सर्व जे कोय आहेत त्यामधील आपण रस काढून घेऊया आणि बाकीची प्रोसेस करूया। तर चला आता हे सर्व आपण काढून घेऊ। इथे बघा सर्व आंब्याचा जो रस आहे तो मी इथे काढून घेतला आहे आणि आता जे साल आणि आपली जी कोय आहे ते सुद्धा आपण थोडंसं पाणी घेतलं आहे एका भांड्यामध्ये, त्यामध्ये व्यवस्थित धुवून घेणार आहोत। अशा पद्धतीने धुवून घ्यायचं म्हणजे जो साल आणि जे कोय आहे त्यामध्ये जो रस राहतो तो व्यवस्थित असा निघून येतो। बघू शकता तुम्ही छान अशी जी आपली कोय आहे आंब्याची ती व्यवस्थित पूर्ण त्यामध्ये क्लीन झालेली आहे आणि रस इथे निघत आहे। जे साल आहे ते सुद्धा बघा असं आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आणि मस्त असा रस तयार करायचा आहे। तर चला आता आपण हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ पाण्यामध्ये आणि त्याच्यामधला जो रस आहे तो सुद्धा काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान असा आपला इथं रस निघलेला आहे। जे साल आणि कोय मी धुतले पाण्यामध्ये त्याचा हा रस निघालेला आहे। आता हा रस सुद्धा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये जो रस काढून ठेवला त्यामध्ये ओतूया। इथे पाहू शकता आता यामध्ये मी हे ओतून घेत आहे आणि मग बाकीची प्रोसेस करायची। आपल्याला गरज असेल तरच साखर टाकायची किंवा नाही वापरली तरी चालेल आणि मस्त असा आपला रस तयार करायचा आहे मैत्रिणींनो। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि मस्त असा आपला इथे रस तयार आहे। बघा मी इथे थोडीशी साखर घातली, थोडीशी म्हणजेच एक छोटी वाटी साखर घातलेली आहे। आता दूध घालून घेत आहोत आपण। एक मोठं फुलपात्र भरून इथे दूध वापरलेलं आहे आणि हे छान बघा मिक्स करून घेतलं। आता मस्त असं हे मिक्स करून झालं की आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं थंड करण्यासाठी आणि आपण जेवताना काढून छान असं चपाती भाजीसोबत आपला आमरस घेऊन खाऊ शकतो किंवा पुरीसोबत सुद्धा मस्त तयार होतो। बघू शकता किती छान असा आपला आमरस इथे तयार झालेला आहे का नाही? मस्त अशी ही आमरसाची रेसिपी आणि घट्टसर असा आपला आमरस इथे तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने आमरसाची रेसिपी करून पहा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।